नमस्कार, मी आहे डॉक्टर माधव पवार आणि आपण पाहताय टीका आणि टिप्पणी. आज अपेक्षेप्रमाणे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता रणधुमाळी सुरू झाली आहे, असं समजा सुरू होणारच आहे. आता तिकीट वाटप होईल, प्रचार सुरू होईल, ते तर होणारच आहे ते. पण सगळ्यात होणं काय माहिती आहे का तुम्हाला? पक्षांतर सुरू होतील. इकडचे तिकडे, तिकडचे इकडे, कुठून कुठून इकडून तिकडे पक्षांतर सुरू होते. याच्यामध्ये एक गंमत असते काय की शक्यता भाजपमधून तो शिस्तबद्ध पक्ष असं त्यांचं म्हणणं आहे, पण शक्यता कोणी फुटत नाही. सगळ्यात जास्त फुटणारा पक्ष कोणता असेल तो काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष म्हणजे काय? कच्चं मडक आहे ते सारखं सारखं फुटतच राहतात पक्ष. सगळ्यात जास्त आमदार खासदार जर पक्षांतर कोणत्या पक्षाचे करत असतील तर ते काँग्रेस पक्षाचे. आणि ह्या पक्षांतर करणाऱ्यांची गंमत असते. याची गंमत कशी असते? इथे जर तिकीट मिळालं नाही किंवा काही आणखी काही कारणं असतील तर ते जर पक्षांतर करताना असा काही आणतात ते की बस आपण थक्क होऊन जातो. त्यांना का तिकीट मिळालं नाही ते बरेच कारण सांगत राहतात ते. म्हणजे दुखतं कुठे आणि सांगणार कुठे, यांची अशी गंमत राहते. आणि पक्षांतर करतात, मोठा आणतात ते तत्वज्ञानाचा त्याचा. त्यांना अचानक साक्षात्कार होतो आपल्या पक्षामध्ये तिथं भ्रष्ट आहे, ते कर्तबगार नाही, त्यांनी माझ्यावर अन्याय केला, अमकं केलं फलनं केलं. हो काय काय पिढ्यानपिढ्या सत्ता भोगली तरी ते म्हणता माझ्यावर अन्याय झालेला आहे. हरकत नाही, काय हरकत नाही. हे पक्षांतर करणाऱ्यांचं आता एक लाटच येते निवडणुकीच्या काळामध्ये. जे कुठे आपल्या पक्षामध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही, काही कारणाने कर्तृत्व शून्य आहे का अमकं काही असते त्याची, की लगेच ते दुसऱ्याकडे उडी मारायला तयारच असतात. काही काही यांच्यामध्ये जे ते ना ते कुंपणावरच बसलेले असतात, कायम कायम कुंपणावर असतात ते, इधर नाही उधर. म्हणजे ते काही लोक असतात ना, कुठेतरी आपल्याला खायला कसं मिळेल मग ते इकडे पाहतात, अरे मटण बिर्याणी अमकं वगैरे वगैरे पिझ्झा वगैरे. पण नाही मिळालेला डाळ भात काही ना. पण तिकडे धावणार आणि तिकडे ताव मारणार. त्यांना फक्त एवढंच माहीत असतं. त्यांचे आता पक्षांतर तर होणारच आहेत, इकडे तिकडे उड्या मारणारच आहेत. पण आता ओखाळा पाकळ्यांना ऊत येईल. मोठे मोठे तत्वज्ञानाचे आणतील, मोठे मोठे दावे करतील, प्रत्येक दावे करतील आणि वल्गना करतील. आमच्या इतक्या जागा येणार, आम्ही असं करणार, त्याचा सुपडा साफ करणार, त्याचं काय अशा काही वल्गना करतील. राणा बिन देवी थाटामध्ये गर्जना करतील. प्रत्यक्षात त्याचं डिपॉझिटच झोपत झालेलं असतं. बरी गंमत असते या लोकांची. ज्या लोकांना स्वतः निवडून येता येत नाही ते सुद्धा मोठ्या मोठ्या वल्गना करतात. ते सुद्धा राणा भीमदेवी थाटामध्ये मोठ्या मोठ्या मागण्या करतात. आणि ज्या पक्षाकडे जायचंय त्याच्या पुढे ते अशा काही मागण्या ठेवतात की त्याला म्हणावं लागतं, बाबा आम्हाला माफ कर. आणि वरून तेच लोक सांगत राहतात, आमच्याशी बोलत नाही, आम्हाला बोलत नाही, आम्हाला हे करत नाही, ते करत नाही. यश आपण आता बघतोय आपण. मग ते नाव सांगत नाही, ते गृहस्थ स्वतःही निवडून येत नाही ते. पण ते गृहस्थ आधी शिवसेनेकडे त्यांनी लागेबंदे केले. शिवसेनेवाल्यांनी त्यांना, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाने, त्यांनी त्याच्याकडे बऱ्यापैकी
खिचडी शिजत आली होती. काय भानगड झाली काय माहिती नाही. पण मग त्यांनी आता ते काँग्रेसकडे आपली डाळ शिजवत आहेत. हे सगळे आपण तुम्ही गमती जमती पाहाल. राणा भीमदेवी थाटामध्ये वल्गना करतील, गर्जना करतील, आरोप प्रत्यारोप आता तर सुरूच होणार आहे. म्हणजे आता आपल्याला ना टीव्हीवरच्या भांडण्याच्या फालतू मालिका पाहायची गरज सुद्धा उरणार नाही. कारण रोज टीव्हीवर आता ते चालू होणार. इथं झालं, हा इकडे गेला, तो तिकडे गेला, हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला. ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना खूप खूप साक्षात्कार होतील. आणि मग काही काही बिचारे थोडे सभ्य असतात तर ते माघार घेतात. पण असे जवळजवळ नगण्य कमीच आहेत. भावन भातरू लगेच ताबडतोब दुसरीकडे उडी मारणारे खूप राहतात. मग ते आणखी ज्यांच्या पक्ष रिकामं झालं ना ते सुद्धा म्हणतात बरं झालं चांगलं झालो. अरे एखाद्याच्या घरात दरोडा पडावा, याचं सगळं लुटून सोनं नाणं घरातील पैसा सगळं लुटलं जावं आणि त्याच्या इथं बरं झालो. याची गंमत राहते. म्हणजे आता तुम्हाला खूप खूप मजा येणार आहे आणि ह्याच्या गमती जमती मी तुम्हाला सांगत राहणार आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.